रॉयल 24 मध्ये आपले सहर्ष स्वागत। दौंड तालुक्यामधील रावणगाव हे एक ग्रामपंचायत नसलेले गाव आहे। अनेक वेळा ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी निधी झाला, पण काही ना काही कारणामुळे तो परत गेला। अशातच ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी निधी मंजूर झाल्याने व तो महागारी जाऊ नये म्हणून ग्रामपंचायत कार्यालय बांधण्याच्या कामाला वेग आला। परंतु ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसल्या कारणाने ग्रामपंचायतने 1882 सालापासून असणारी मराठी शाळेची जागा निवडली। परंतु श्री यामध्ये मराठी शाळा बसल्या कारणाने पालकवर्ग व ग्रामस्थ यांनी दुसऱ्या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय व्हावे असा अट्टास धरला आहे। परंतु ग्रामपंचायत कार्यालय तिथेच होणार म्हणून अंगणवाडी, झेडपीच्या शाळा यांच्या लगत खड्डे खोदण्याच्या लहान मुलांना येण्या जाण्याची अडचण करीत आहेत। त्यातूनच त्या खड्ड्यामध्ये लहान मुले पडण्याची संभावना निर्माण झाला आहे। कार्यालय बांधायचे किंवा नाही हे होण्या अगोदर ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या सम्मेट घडवून आणून मार्ग काढावा यासाठी शर्यतीचे प्रयत्न मध्यस्थी करणारे पालक व ग्रामस्थ यांनी पुढाकार घेतला। ग्रामपंचायत कार्यालयाच्या बांधकामाबाबत उत्तमराव आठवळे व अजित आठवळे यांचे आपापले म्हणणे व्यक्त केले। नमस्ते, माझं नाव सीमा बापू पारधे। मी गावामध्ये CRP म्हणून काम करते बचत गटांचं। तर माझं गावाप्रती एक म्हणणं आहे की बाबा या ठिकाणी जिल्हा परिषदची शाळा होती, तर ते शाळा पाडण्यात आलेले आहे, त्याचे सगळे कागदपत्र वगैरे आमच्याकडे आहेत। तर त्या जागेवरती ग्रामपंचायत बांधण्याचा निर्णय केलेला आहे। काही मान्यवर व्यक्तींनी तो निर्णय केलेला आहे, तर तो निर्णय मोडीत काढावा आणि ती जागा जिल्हा परिषदच्या शाळेसाठी ठेवावी। जिल्हा परिषद शाळेसाठी भरपूर निधी आलेला आहे आणि त्याचे सुशोभीकरण किंवा जास्त उन्नती करण्यासाठी सरकारने बरेच काही उपक्रम राबवले आहेत। तर त्या उपक्रमांपासून या शाळेला वंचित राहू देऊ नये आणि या शाळेमध्ये पट पण भरपूर आहे, शिक्षक पण खूप चांगले आहेत। तर त्या सगळ्याचा विचार करून या शाळेची जागा ही शाळेसाठीच राहावी आणि ग्रामपंचायतने त्यावरती कब्जा करू नये अशी माझी विनंती आहे आणि त्याचा विचार सरकारने पण करावा आणि ग्रामपंचायतने पण करावा असं माझं म्हणणं आहे। नमस्ते। दौंड तालुक्यातील रावणगाव या गावामध्ये सध्या ग्रामपंचायतीसाठी पायापल्ली केली, परंतु त्या ठिकाणी पहिली जिल्हा परिषद शाळा होती। गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की त्या जागेवरती शाळा झाली पाहिजे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नमस्कार, मी उत्तम मुरलीधर आठवळे। मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून या ठिकाणी काम करत आहे। निश्चितपणानं 2018 साली रावणगाव या ठिकाणी प्राथमिक शाळा त्या ठिकाणी होती आणि त्याच्यानंतर शेजारी एक RCCचे बांधकाम करून एक शाळा बांधलेली आहे। आणि त्या ठिकाणी दुसरा एक मुद्दा असा येतो की सरपंच ग्रामपंचायत रावणगाव या नावाने त्या ठिकाणी सिटी सर्वेचा उतारा त्या ठिकाणी आहे। 120 स्क्वेअर मीटर त्या ठिकाणी जागा त्या ग्रामपंचायतसाठी त्या ठिकाणी उपलब्ध आहे, म्हणून त्या ठिकाणी ग्रामपंचायतचं बांधकाम सुरू केलं। परंतु काही ग्रामस्थांचं म्हणणं आलं की त्या ठिकाणी शाळा होती, त्या ठिकाणी शाळा झाली पाहिजे, या मताशी आम्ही सुद्धा सहमत आहे। परंतु शेजारीच जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे यांच्या नावानं 81 चौरस मीटर या ठिकाणी जागा उपलब्ध आहे। तर आमचा एक प्रस्ताव ग्रामस्थांच्या समोर होता की जर जिल्हा परिषदची शाळा बांधायची असेल तर त्या ठिकाणी अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे त्यांची प्रॉपर्टी आहे, त्या ठिकाणी शाळा बांधावी आणि या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय हे बांधावं, अशा प्रकारच्या दोन्ही इमारती बांधाव्यात असा त्या ठिकाणी आमचा मानस होता। परंतु काय ग्रामस्थांचंच म्हणणं आहे की त्या ठिकाणी आपली पूर्वीपार आलेली जिल्हा परिषदची शाळा आहे, त्या ठिकाणी आम्ही सुद्धा त्याला सहमत आहे। परंतु ज्या वेळेस ग्रामपंचायत इमारत बांधण्याचा मुद्दा पुढे येतोय, आम्हाला वाटतं की ग्रामपंचायत इमारत झाली पाहिजे आणि गावाला एक सुसज्ज अशा प्रकारची इमारत उभी झाली पाहिजे। त्यासाठी आम्ही गेले 10 वर्ष सातत्याने प्रयत्न करत आहे। दोनदा त्या ठिकाणी निधी त्या ग्रामपंचायत कार्यालयाला उपलब्ध झाला, परंतु वेळेअभावी तो निधी परत गेला। आजही मार्च अखेर जर हा निधी खर्च झाला नाही तर निश्चितपणानं हे पैसे किंवा निधी परत जाईल, त्यामुळं ग्रामपंचायत कार्यालयाला पुन्हा एकदा खीळ बसेल। परंतु महेश आठवळे आणि अजित आठवळे यांनी स्वतःची जागा दानपत्र म्हणजे बक्षीसपत्र ते द्यायला सुद्धा तयार आहेत। त्या मुद्द्यावरती आलेलं आहे की आणि त्यांनी दिलेली जागा त्या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय होईल आणि जर ग्रामस्थांचं म्हणणं असेल त्या ठिकाणी शाळा होईल। या दोनच गोष्टींचा विषय आहे।
रावणगावमध्ये जो ग्रामपंचायत व शाळेचा जो मुद्दा पुढायला आहे त्यासाठी तुम्ही तुमची जागा बक्षीसपत्र म्हणून घेणार त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आमचं असं मत आहे, मी अजित आबाजी आठवले, दौंड तालुका विधानसभा क्षेत्र प्रमुख, आणि याच्या ग्रामपंचायत आणि शाळेचा जो वादाचा विषय जाणवतोय, इथं वाद नसून शाळेच्या ठिकाणी शाळाच व्हावी एवढंच आमचं मत आहे. आणि दुसरी गोष्ट झाली ग्रामपंचायतला जागेचं काय, जर ग्रामपंचायतला जागा कुठं उपलब्ध झालीच नाही तर 100% आम्ही सर्वजण आमची स्वतःची जागा द्यायला तयार आहोत. दानपत्र पाहिजे, बक्षीसपत्र पाहिजे, जसं पाहिजे तसं द्यायला काय हरकत नाही. परंतु त्याआधी शाळेची जागा, जी शाळेची जागा म्हणण्यापेक्षा 1882 मध्ये जी शाळा उपलब्ध झाली आपल्या रावणगावकरांसाठी, जे रावणेश्वर गावाचं नाव होतं, आणि या रावणेश्वर गावामध्ये 1882 साली जी शाळा उपलब्ध झाली त्या शाळेचं नाव होतं जीवन विद्या शिक्षण मंदिर. त्यानंतर पुढे येऊन त्याच शाळेचं नाव झालं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रावणगाव. आणि ही शाळा 1882 म्हणजे 1982 गेलं, 100 कितीतरी वर्ष गेली, आणि त्याच जुनी शाळा आपली आहे, त्या भावना जोडलेल्या आहेत सर्वांच्या, आणि म्हणून शाळेच्या ठिकाणी शाळा व्हावी. ज्या अर्थी पारतंत्र्यातली शाळा आहे तिचा सातबारा नाही असं होऊ शकत नाही. माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत, सातबारा आहे, आटा आहे, पूर्णपणे तयारी आहे आमच्याकडे. जे कागदोपत्री काय पाहिजे तर आम्ही पुरावा देऊ शकतो, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आणि जे ग्रामपंचायतनं दिलेत आतापर्यंत पुरावे तेच आमच्याकडे आहेत. स्वतः तर वैयक्तिक कोण पुरावा बनवू शकत नाही. म्हणून शाळेच्या ठिकाणी शाळाच व्हावी, जागा कुठेतरी उपलब्ध ग्रामपंचायतला व्हावी. जर नाही झाली आम्ही आमची द्यायला तयार आहोत.